मित्रांनो नमस्कार. आपल्या भारत सरकारने गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोफत आरोग्य सुविधा देण्यासाठी सुरू केलेली आयुष्मान भारत योजना अतिशय महत्त्वाची आणि पॉप्युलर ठरलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले आयुष्मान कार्ड आता आपण आपल्या घरात बसून सुद्धा बनवू शकतो. ते आता घरी बसून कसं बनवायचं, या आयुष्मान कार्डचे फायदे नेमके कोणते, त्यासाठी कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत आणि ही कार्ड बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया आपण आपल्या मोबाईलवरती कशी पार पाडायची याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रहो, आयुष्मान भारत या योजनेत 5 लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळतात. सन 2018 मध्ये सुरू झालेली ही योजना किंवा हेल्थ कार्ड आपल्या देशातील कार्ड धारकांना सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळवून देत आहे. यामध्ये हृदयविकार, कर्करोग, न्यूरोलॉजिकल आजार, किडनी, युरिनरी समस्या, यकृत रोग आणि श्वासोच्छवासाशी संबंधित गंभीर आजारांवरती उपचार मिळतात. या योजनेचा पोर्टेबिलिटीचा लाभ मिळतो, म्हणजेच लाभार्थी आपल्या गृह राज्यात किंवा इतर कोणत्याही राज्यात उपचार घेऊ शकतो. आता या आयुष्मान कार्ड जर काढायचं असेल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, तर आपलं रेशन कार्ड म्हणजेच फॅमिली ID, आधार कार्ड, फोटो, आधार लिंक असलेला मोबाईल नंबर, लाभार्थी यादी तपासण्यासाठी आशा वर्कर्सशी संपर्क आणि ऑनलाईन आयुष्यमान कार्ड कसं बनवायचं आता ते आपण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप बघूयात. सर्वप्रथम आपण आपल्या फोनवरती किंवा मोबाईलमध्ये आयुष्मान हे सरकारी ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ॲप उघडल्यानंतर आपण आपल्या आवडीची पसंतीची भाषा निवडायची आहे आणि लॉग इन वर क्लिक करून बेनिफिशियरी म्हणजेच लाभार्थी निवडायचा आहे. नंतर त्यामध्ये मोबाईल नंबर आणि कॅप्चा भरल्यानंतर सर्च फॉर बेनिफिशियरी हे पेज उघडेल. येथे स्कीम मध्ये PMJAY हा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर आपलं राज्य, जिल्हा निवडायचा आहे. आता आधार क्रमांक टाकून सुद्धा आपण या ॲप मध्ये लॉग इन करू शकतो. या ॲप मध्ये आपल्या कुटुंबातील सदस्यांची यादी दिसेल. ज्या सदस्यांचे कार्ड बनलेले नसेल त्यांच्या नावापुढे ऑथेंटिकेट असं लिहिलेलं दिसेल. ऑथेंटिकेट वर टॅप करून आधार नंबर टाकायचा आणि आलेला OTP भरून सदस्याचा फोटो या ठिकाणी क्लिक करायचा. सदस्याचा मोबाईल नंबर आणि तुमचे त्यांच्याशी असलेले नाते जे आहे ते भरायचं आणि KYC पूर्ण करून आपला फॉर्म सबमिट करायचा. आता या सर्व माहितीची पडताळणी 1 आठवड्यात पूर्ण झाल्यावर आपण याच ॲपमधून त्या सदस्याचं आयुष्मान कार्ड जे आहे ते डाउनलोड करू शकतो. तर अशी अतिशय साधी आणि सोपी पद्धत असून आपण घर बसल्या हे आयुष्मान कार्ड बनवू शकतो. यासाठी कुठल्याही प्रकारचा खर्च येत नाही. तर मित्रहो, असा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या मित्रांपर्यंत, आप्तेष्टांपर्यंत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करा, म्हणजे जर त्यांनी आयुष्मान कार्ड बनवलेलं नसेल तर ते सुद्धा आयुष्मान कार्ड बनवतील आणि सरकारच्या या चांगल्या योजनेचा लाभ घेऊ शकतील. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. धन्यवाद.